नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खूपच रंजकदार वळणावर मालिका आलेली आहे. ती म्हणजेच की इकडे स्वानंदीची आता राजवाडे इंडस्ट्रीजमध्ये एंट्री होणार आहे. तर मल्लिकाने एक नवीन डाव टाकलेला आहे. मल्लिकाला असं वाटत असतं, जर का स्वानंदी आता कंपनीत जाऊ शकते तर माझा मुलगा का जाऊ शकत नाहीये, माझा अंशू सुद्धा कंपनीत गेला पाहिजे, अशी मल्लिकाने अट ठेवलेली असते. परंतु समरने कसलाही मागचा पुढचा विचार न करता यावेळेस समरने जो काही निर्णय घेतलेला आहे तो मात्र खूपच जबरदस्त असा घेतलेला आहे. कारण समरने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही अंशुमनला या कंपनीमध्ये एंट्री नाही. त्याचं कारणही तेच आहे, कारण अंशुमनने आतापर्यंत केलेले फ्रॉड, कंपनीत महिला स्टाफला दिलेला त्रास, त्यामुळं जोपर्यंत स्वानंदी सांगत नाही तोपर्यंत समरला कंपनीमध्ये एंट्री नाही असं सांगत अंशूला कंपनीमध्ये एंट्री नाही असं सांगत समरने आता अंशुमनची हकालपट्टी केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समरच्या कामाचा व्याप इतका वाढलेला आहे की त्याची इतकी पळापळ चाललेली असते. सकाळी तो आवरून तयार झालेला असतो, पण त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की काम काम काम. स्वानंदी अक्षरशः नाश्त्याची प्लेट घेऊन त्याच्या मागे मागे फिरत असते आणि त्याला सांगत असते की असं नका करू राजवाडे, स्वतःकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे, असं स्वानंदी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की नाही, मला खूप घाई आहे, मला जावं लागणार आहे, असं समर सांगत असतो. आता समर जेव्हा बाहेर येतो, बाहेर कोणीच पाहिलेलं नसतं की समर नक्की कसा आहे ते. कारण जेव्हा समर बाहेर आलेला असतो तेव्हा त्याची मिशी काढून टाकलेली आहे. हे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि समर म्हणू लागतो की हे सगळं काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या, तेवढे सगळे का माझ्याकडे असे पाहत आहेत. तेव्हा सगळ्यांना हसू आलेलं असतं, कारण समरने मिशा काढलेल्या आहेत हे पाहून लगेचच आता बोलायला सुरुवात केली जाते. आणि तिथे मात्र बोललं जातं ते म्हणजे समर म्हणत असतो की काय झालं. काकू लगेच त्याला म्हणते की हे सगळं जे काही चाललंय ना ते काय चाललंय, कळतंय का समर तुला? अरे तुझ्या लक्षात येते का? तुझ्या लक्षात येते का? कारण तू जे काही केलेलं आहे त्यामुळे हे सगळं घडत आहे. आणि त्याच वेळी जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता समर म्हणत असतो की अगं काकू काय झालं. मल्लिका त्याला म्हणत असते की अरे समर, कळतंय का तुला, या घरातला कर्ता पुरुष आहेस तू आणि हे सगळं काय करून ठेवलंय, असं म्हणत समरला आता ती ओरडत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की काय झालं. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, काहीही वेगळं केलेलं नाहीस, त्यामुळं अजिबात कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव. कारण तू जे काही केलेलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे आणि छान दिसतेस, गोड दिसतंय, क्यूट दिसतंय तू, त्यामुळं काळजी करू नको, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र आता समर हे सगळं जे काही बोलत असतो ते ऐकून थोडासा चिडलेला असतो. तेव्हा स्वानंदी आणि आजी त्याची समजूत घालतात आणि त्याला सांगू लागतात की काळजी करू नकोस, खूप छान दिसते, असं सुद्धा सांगितलं जातं. तर इकडे मल्लिका मात्र चिडचिड करत असते आणि मग स्वानंदीला ती म्हणते की तुला कळतंय का गं स्वानंदी, म्हणजे तू काही लहान आहेस का, म्हणजे तू मान्य मला समरची बायको आहे, समर आणि तुझं नातं मला माहिती आहे, पण जरा मॅच्युअर असल्यासारखी वागत जा ना. तुम्ही काही लहान आहात का, सारखं समरच्या मागे मागे फिरत असते, त्याला काय हवं नको पाहत असते, एवढं सगळं करायची गरज आहे का, त्याला कळतंय ना, तो लहान असता तर गोष्ट वेगळी होती. तेव्हा स्वानंदी म्हणते कसं आहे माहिती आहे का काकू, तुम्ही मानत नसला तरीही आम्ही दोघं नवरा बायको आहे आणि एवढ्या सगळ्या देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे आणि त्यामुळं मला त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, असं म्हणत चांगलंच मल्लिकाला तोंडावर पाडलेलं असतं. तर आजी म्हणत असते हे बघ स्वानंदी, तुला जे वाटतं ते तू करत जा, कारण समोर तुझा नवरा आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऑफिसमध्ये सगळ्या कामांचा अगदी गराडा सुरू असतो. त्याच वेळी आनंद मात्र वाट बघत बसलेला असतो
आनंदच्या डोक्यात एवढं सुरू आहे की कधी एकदा समर येतोय आणि हा कामाचा सपाटा सुरू करतोय. आणि जेव्हा समर येतो तेव्हा आनंदला सुद्धा हसू येतं. तेव्हा आनंद म्हणतो की तुला माहिती आहे का, तुझ्या वयापेक्षा एक 5-6 वर्षांनी तू यंग दिसायला लागलायस, अगदी कॉलेजला होताना तसा वाटायला लागलायस मला, असं म्हणत आनंदने समरला मिठी मारलेली असते. आणि तेव्हा मात्र आनंद म्हणत असतो की आता मला काय वाटतं माहिती आहे का, अरे तू स्वानंदीला घेऊन फिरायला गेलं पाहिजे, इथं काय आलायस, डेटवर गेलं पाहिजे, एवढा क्यूट दिसतोयस ना तू समर. तेवढ्यातच आता क्लायंट आलेले असतात आणि पुढची मीटिंग लाईनअप झालेली असते आणि समर आणि आनंदला त्या मीटिंगसाठी जावं लागतं. आता समरला एवढा कामाचा व्याप वाढलेला आहे, आनंदसुद्धा तेवढंच काम करत आहे, पण समरच्या बाबतीत जरा जास्तच त्रास होत आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. इकडे स्वानंदी आता बाबांकडे येते, बाबांना म्हणत असते की बाबा, राजवाडेंनी मला ऑफर दिली, राजवाडे म्हणतायत की त्यांचं ऑफिस जॉईन केलं पाहिजे. तेव्हा बाबा म्हणतात अगं मग काय हरकत आहे नंदू. तेव्हा स्वानंदी म्हणते मान्य आहे मला, त्यांनी मला परवानगी दिली, हे सगळं झालंय, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की आत्ता मी त्यांचं ऑफिस कसं जॉईन करू, कारण माझी नोकरी इकडे चालू आहे ना, यांना मी कसं सांगू, कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा त्यांनी मला नोकरी दिलेली होती. तेव्हा बाबा म्हणतात हे बघ नंदू, मला एक सांग, राजवाड्यांनी तुला ऑफर कशासाठी दिली. तेव्हा स्वानंदी सांगत असते की आत्ता कामाचा व्याप खूप वाढलाय आणि अशी व्यक्ती त्यांना हवी आहे की त्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील आणि ती व्यक्ती ते काम व्यवस्थित करू शकेल, अशी व्यक्ती त्यांना हवी आहे. मग बाबा म्हणत असतात की नंदू, यासाठी तूच एक योग्य व्यक्ती आहे. स्वानंदी म्हणते की हो, राजवाडेंनाही तसंच वाटतं, म्हणून त्यांनी मला ती ऑफर दिलेली आहे. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात की हे बघ नंदू, काहीही झालं तरीही सध्या तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय महत्त्वाचं आहे या गोष्टींचा विचार तुला केला पाहिजे. मान्य आहे मला, तू आत्ता जिथे जॉब करते तिथून हे सगळं सोडणं अचानक, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तू त्यांना कसलीही नोटीस न देता जर जॉब सोडत असतील तर मला माहिती आहे प्रॉब्लेम होऊ शकतो. पण आत्ता कसं आहे माहिती आहे का, तू राजवाडे इंडस्ट्रीज जॉईन करणार आहे, ही गोष्ट जर तुझ्या केशरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये कळली तर त्यांनासुद्धा बरं वाटेल आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते हो, पण मला ह्या गोष्टी पटत नाही आहेत. तेव्हा बाबा म्हणतात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं बाबा तिला सांगत असतात. तेव्हा समरचा फोन येतो. समर म्हणतो काय झालं स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी म्हणते की आपण विचार करूया, तुम्ही मला जी सकाळी ऑफर दिली होती ना, म्हणजे मला तुम्ही बोलला होता ना आपल्या कंपनीमध्ये जॉईन करायचं, तर आपण त्याच्यावर एकदा बोलूया आणि मग ठरवूया काय करायचं आहे ते. तेव्हा समर म्हणतो की हो चालेल. मग समर स्वानंदीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही ऑफिसला या. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो येते. असं म्हणत आता स्वानंदीने समरसाठी डबा वगैरे रेडी केलेला असतो आणि ते सगळं घेऊन ते ऑफिसमध्ये निघालेले असते. इकडे समर मात्र विचार करत असतो की खरंच किती गुणी आहेत या, एवढं सगळं माझ्यासाठी करत असतात. आत्तासुद्धा म्हणजे त्यांनी मी दिलेल्या प्रपोजलचा स्वीकार करायचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रपोजलनुसार त्यांनी मी दिलेली ऑफरसुद्धा त्या स्वीकारणार आहेत. म्हणजे त्या माझ्यासोबत इथे जॉब करायला सुद्धा, माझ्याकडे जॉब करायला सुद्धा तयार आहेत. हे ऐकल्यानंतर समरला खरंच खूप छान वाटत असतं आणि समर म्हणत असतो की खरंच म्हणजे मला ना आज कौतुक वाटते. इकडे अधिरा आणि रोहन यांचं सुद्धा एक स्टार्टअप करण्याबद्दल सुरू झालेलं असतं. इथे ऑफिसमध्ये आल्यावर तिथे आनंद असतो. आनंद म्हणतो काय झालं स्वानंदी. तेव्हा स्वानंदी म्हणते की मला राजवाडेंनी ऑफर दिलेली आहे आणि मला त्यांनी जॉब करण्यासाठी सांगितलेलं आहे. तेव्हा लगेचच आनंद बोलू लागतो मग तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते मला कळत नाही आहे की मी कसं सोडू आहे तो जॉब. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ, तुला समरने काय सांगितलं मला माहीत नाही आहे, पण आत्ता सध्या समरच्या बाबतीत खूपच अगदी हेक्टिक असं शेड्यूल झालेलं आहे, त्याला खूप त्रास होतो. या सगळ्या गोष्टी आता त्याच्या समोर घडतात. म्हणजे त्याच्या कामाचा इतका व्याप वाढला आहे ना, त्याला कळतच नाही आहे की काय करायचं आणि कसं करायचं, कारण या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढतच पुढे गेलं पाहिजे. तेव्हा आनंद सांगत असतो तुला माहिती आहे का, अजूनपर्यंत समरने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे. स्वानंदीला धक्का बसतो. तोपर्यंत इकडे मल्लिका आणि अंशूला त्यांच्या चमच्याकडून कळतं की स्वानंदी ऑफिसमध्ये आलेली आहे. म्हणजेच आता हायरिंगच्या बाबतीत काही आहे का न्यूज, हा विचार ते दोघंही करायला लागलेले असतात. तेव्हा मल्लिका म्हणत असते यावेळेस मी असा डाव टाकणार आहे की त्या स्वानंदीला घरी बसवणार आहे आणि तुझी एंट्री ऑफिसमध्ये करणार आहे. हे ऐकल्यानंतर अंशू म्हणत असतो मॉम काय करणार आहेस तू नक्की, तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, असं जेव्हा तो विचारत असतो तेव्हा मात्र मल्लिका म्हणते की शांत राहा, कळेल तुला लवकरच. असं म्हणत मल्लिका त्याला शांत करते आणि त्याच वेळी इकडे स्वानंदी आता ऑफिसमध्ये जायला निघालेली असते, म्हणजे गेलेली आहे.
आणि आता ती तिचा डिसिजन सांगणार आहे. तेव्हा आनंदने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेवढ्यात समर येतो. स्वानंदी समरला म्हणत असते की हे घ्या. पण समर जेवायला बसतो आणि तेवढ्यात क्लायंट येतात आणि त्याला मीटिंगसाठी जावं लागतं. तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणते की काय झालं राजवाडे. तेव्हा समर म्हणतो की नाही स्वानंदी, मला जावं लागेल, कारण क्लायंट येऊन थांबलेले आहेत. ऑलरेडी ते अर्धा तास थांबलेले आहेत. माझी ऑलरेडी एक मीटिंग पुढे वाढवली गेली, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की ठीक आहे. आता स्वानंदीला खूप वाईट वाटू लागतं की माझा नवरा एवढे कष्ट घेतोय की त्याला जेवायला वगैरे वेळ नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता आता स्वानंदीला कळतच नाही आहे की काय करायचं. तर इकडे आता तिथे जेव्हा कळतं की आता स्वानंदी जॉईन करणार आहे, ही गोष्ट मल्लिकाला कळते. मल्लिकाने अंशुमनला चांगला सुटाबुटा तयार केलेला असतो आणि त्याला घेऊन ती ऑफिसला येते आणि त्यावेळेस समरला सांगू लागते की मला असं वाटतंय की आता अंशुमनला दिलेली शिक्षासुद्धा संपत आलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता अंशुमनला तू कंपनीमध्ये जॉईन करून घ्यावंस. तेव्हा समर म्हणतो की काकू, मला माहिती आहे स्वानंदी मॅडमना मी जॉईन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणूनच तू या पद्धतीने वागत आहे, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. तेव्हा समर म्हणतो की चला निघा, आणि या अंशूला तर मी अजिबात कंपनीत घेणार नाही आहे, कारण इथल्या महिला वर्गाला त्याचा त्रास होत आहे आणि त्यांनी कंप्लेंट केलेली आहे. आता तोपर्यंत तर मी अंशूला घेऊ शकत नाही असं सांगितलं जातं. तर इकडे स्वानंदीला आता समर मानाने ऑफिसकडे घेऊन जातो आणि तिच्या हातामध्ये बुके देत आहे आणि तिचं स्वागत करत आहे. तिला सांगत आहे की स्वानंदी, खास हे सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे असं सुद्धा तो सांगत असतो. तर इकडे मात्र मल्लिका आणि अंशूची वाट लागलेली असते. अक्षरशः धक्के मारत त्यांना ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलेलं असतं आणि त्या गोष्टीचं त्यांना खरं तर खूपच वाईट वाटलेलं असतं. त्याहीपेक्षा आता स्वानंदीवरती त्यांना खूप राग आलेला आहे. त्यांना असं वाटत आहे की हे सगळं घडतंय त्याला फक्त आणि फक्त जबाबदार स्वानंदी आहे. इकडे समरने सगळ्या स्टाफला बोलवलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर स्वानंदीचा आता जॉईनिंग झालेला आहे. स्वानंदीच्या हातामध्ये सुंदर असा बुके दिला जातो आणि स्वानंदीचं राजवाडे इंडस्ट्रीजमध्ये अगदी छान असं ग्रँड असं वेलकम होतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.